सुंदर सुरेख अशी आपली जवळा घालून मेथीची भाजी तयार केलेली आहे। चवीला एकदम भन्नाट रुचकर लागते। चला तर मग आता मी भाजी कशी बनवलेली आहे ते आपण पाहूयात। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज इथे ही घेतलेली आहे मेथीची भाजी आणि हा घेतलेला आहे सुका जवळा, त्याला कोलिंब पण म्हणतात। आज आपण मेथीच्या भाजीमध्ये सुका जवळा घालून भाजी करणार आहोत। आता ती भाजी कशी करायची ते मी तुम्हाला आता इथे दाखवणारच आहे। इथे घेतलेली आहे मेथीची भाजी, त्यानंतर चेचलेला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक मीडियम आकाराचा टोमॅटो, सपाट अशी वाटी जवळा साफ केलेला आहे। आणि बघा पाहू शकता तुम्ही इथे एक मोठा आकाराचा असा मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो असा लांब लांब आकारामध्ये मी चिरलेला आहे। इथे आहे तेल, ही आहे जिरा पावडर आणि बाकीचे हे आपले आहेत सगळे सुके मसाले। सर्वात पहिले आपल्याला ही मेथीची भाजी मी तोडून घेतलेली आहे ना, तर ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे मी जवळा घेतलेला आहे, हा स्वच्छ साफ केलेला जवळा आहे। हा आपण आता थोडा तव्यावरती भाजून घेऊया। हे बघा बघू शकता इथे भाजी चांगली 3 ते 4 पाण्याने इथे मी धुवून घेतलेली आहे। हे बघा पाणी तुम्हाला दिसतंय ना स्वच्छ, हे बघा। ते आपण हा जवळा आहे ना थोडासा असा भाजून घेऊया, हलकासा असा भाजून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो ना तो निघून जातो। जवळा भाजून झालेला आहे, आता आपण पाण्यामध्ये टाकूया। पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। मला जवळा भाजून घ्यायचा नसेल ना तर मग तुम्ही काय करायचं, कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये जवळा, बोंबील, करंदी, सुकी जे काही असेल ते तुम्ही कोमट पाण्यात असं धुवून घ्यायचं। बघा इथे स्वच्छ असा जवळा धुवून घेतलेला आहे। इथे मेथीची भाजी पण धुवून घेतलेली आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा इथे ना मी लोखंडी कढई घेतलेली आहे। शक्यतो आपण पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्येच कराव्यात आणि सुकी मच्छी पण लोखंडी तव्यामध्ये करावी, चव छान लागते। कढई चांगली तापलेली आहे, आपण त्यामध्ये आवडीनुसार तेल घेऊया। सगळ्यात पहिले आपण इथे कांदा घालतोय। आता आपण यामध्ये घालतोय चेचलेला लसूण, बारीक कट केलेली हिरवी मिरची, यामध्ये चांगला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण असं आपण जरा परतून घेऊया। आता बघू शकता तुम्ही चांगला गुलाबी रंगावर तो परतला गेलेला आहे। आता आपण इथे चिरलेला टोमॅटो घेऊया। जर टोमॅटो नसेल घ्यायचा तर तुम्ही इथे कोकम पण घेऊ शकता। जवळा आहे ना त्यामुळे थोडंसं आंबट पाहिजे ना, म्हणून मी इथे कोकम किंवा चिंच काही न घेता मी इथे टोमॅटो घेतला आहे, कारण आपण मेथीच्या भाजीमध्ये करतोय ना जवळा, त्यासाठी मी इथे टोमॅटो घेतलेला आहे। असा मऊ पडावा म्हणून थोडंसं पाव चमचे इथे मी मीठ घेते। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो असा ना शिजून निघतो, मऊ पडतो लगेच। थोडंसं 2 मिनिट झाकण ठेवूया। बघा इथे आपला चांगला टोमॅटो मऊ झालेला आहे। आपल्याला करपवायचं नव्हतं, शिजून घ्यायचं होतं। हे बघा चांगला शिजला गेलेला आहे। त्यामध्ये हे सुके मसाले घालतोय, लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि ही जिरे पावडर। हे बघा आता ह्याचा अंदाज तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथे मसाले घालू शकता। हे बघा मसाले आता तेलामध्ये हे चांगले असे मी परतून घेतलेले आहेत। धुवून स्वच्छ केलेला असा हा जवळा, तुम्ही कोलिंब पण म्हणू शकता। हा चांगला असा परतून घ्यायचा। ह्यामध्येच मेथीची भाजी पण घालून घेऊया। हे बघा जर मेथीची भाजी जर तुम्हाला नसेल घालायची आणि नुसता सुका जवळा करायचा असेल तर तुम्ही हीच पद्धत वापरायची, फक्त त्यामध्ये मेथी घालू नका। नुसता तुम्ही जवळा पण या पद्धतीमध्ये करून खाऊ शकता। आता सर्व आपण ना मिक्स करून घेऊया, भाजी आणि जवळा सर्व असं एकजीव करून घेऊया। जवळ्यामध्ये मेथीची भाजी घातली ना तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही आपला कांद्याची पात असते ना ती पण तुम्ही घालू शकता। मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कांद्याची पात घालून जवळा बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। कांदा शिजवताना थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता इथे थोडंच मीठ घालायचं आहे आपल्याला, कारण भाजी कशी शिजून कमी होते ना, म्हणून मिठाचं प्रमाण जरा कमीच ठेवायचं। माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडंसं आपण ना थोडासा हे बघा इथे मी वरून कोथिंबीर घालते। तुम्हाला आपल्या भाजीला पाणी सुटणार आहे कारण मेथीची भाजी आहे। आपण आता त्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिट मंद आचेवरती होऊन देऊयात। 5 ते 7 मिनिट इथे झालेले आहेत।
आपण आता बघूयात आपली भाजी कितपत झाली आहे ते. वाव, बघू शकता किती सुंदर सुरेख अशी आपली भाजी इथे झालेली आहे. मी इथे गॅस बंद करते. आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. घालून मेथीची भाजी तयार केलेली आहे. चवीला एकदम भन्नाट रुचकर लागते. तुम्ही पण नक्की मेथीच्या भाजीमध्ये जवळा घालून करा किंवा कांद्याची पात घालून करा. सुरेख लागते, सुंदर लागते. रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.